तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडक्या बहिणींसाठी आलेला आहे विनंती अर्ज. या टॉपिकवर मी काल सकाळीच व्हिडिओ टाकलेला होता. त्यामध्ये तुम्हाला विनंती अर्जाबद्दल पूर्ण माहिती, काय काय कागदपत्र लागणार, त्याचबरोबर विनंती अर्ज कसा डाउनलोड करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. विनंती अर्ज तुम्हाला मिळाला नसेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलची, त्यावर क्लिक करा आणि व्हॉट्सअपवरून विनंती अर्ज डाउनलोड करून घ्या. पण बघा, कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर लाडक्या बहिणींच्या कमेंट येत होत्या विनंती अर्जाबद्दल, की त्या ठिकाणी अर्ज क्रमांक काय टाकायचा, अर्ज क्रमांक काय टाकायचा. त्यानंतर प्रॉब्लेम होते, काही बहिणींजवळ काही कागदपत्र नाही, काही कागदपत्र नाहीत, तर मग काय करायचं. काही बहिणी अशा आहे की पती आणि वडील नसल्यामुळे त्या बहिणींजवळ कागदपत्र नाही, किंवा पती वडिलांचे कागदपत्र नाही, किंवा राशन कार्ड नाही, किंवा टीसी नाही, म्हणजे ओव्हरऑल जे काही डॉक्युमेंट नसल्याचा तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सुद्धा मी या ठिकाणी तुमचा सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे कोणते कागदपत्र नसतील तर चालतील का, किंवा कागदपत्र असायलाच पाहिजे का. त्याचबरोबर या लाडक्या बहिणींचा सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे, ज्या बहिणींचा पती आणि वडील नसल्यामुळे केवायसी झाली नव्हती. पती आणि वडिलांचा आधार क्रमांक असल्यामुळे केवायसी झालेली नव्हती, किंवा तुमच्यापैकी काही बहिणी अशा सुद्धा असेल की शेवटपर्यंत तुमची केवायसी ऑनलाईन झालीच नाही, शेवटपर्यंत ऑनलाईन केवायसी झाली नाही आणि तारीख संपली, आणि शेवटची तारीख गेल्यामुळे जर तुमची ऑनलाईन केवायसी सबमिट झाली नसेल तर तुमची ऑफलाईन पद्धतीने आता विनंती अर्जाच्या मार्फत ई केवायसी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सबमिट करू शकणार आहे. जर ऑनलाईन केवायसी झाली नाही त्यामुळे तुमचा लाभ बंद झाला असेल, कारण भरपूर बहिणींचा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये केवायसी न झाल्यामुळे आणि केवायसी चुकल्यामुळे लाभ बंद झालेला आहे. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींसाठी विनंती अर्ज आला. तर हे तीनही प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, की अर्ज क्रमांक काय टाकायचा, कुठून काढायचा, त्यानंतर काही कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर मग काय करायचं, पती वडिलांचा आधार क्रमांक नसेल तर काय करायचं, आणि मग ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही त्या बहिणींनी कशी केवायसी करायची ऑफलाईन पद्धतीने. सर्वात पहिला पॉईंट या ठिकाणी पहा, की अर्ज क्रमांक कुठे मिळेल. कारण जे काही अप्लिकेशन फॉर्म आहे या ठिकाणी बघा, अप्लिकेशन फॉर्म मी तुम्हाला काल दाखवलेला होता. या ठिकाणी तुमचं नाव, तुमचा पत्ता, अर्ज क्रमांक या ठिकाणी तुमचा टाकायचा आहे. त्यानंतर कोणत्या महिन्यापासून तुमचे पैसे बंद झाले, आणि तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर कोणी नाहीत किंवा चारचाकी कार्ड नाहीत, केवायसी चुकी झाल्यामुळे तुमचा लाभ बंद झाला असं या ठिकाणी सांगितलेलं आहे, आणि शासनाने तुमचा लाभ सुरू करावा. या ठिकाणी तुम्हाला सही करायची आणि संबंधित डॉक्युमेंट या ठिकाणी तारीख तुम्हाला सबमिट करायची आहे. तर बघा, मग आता अर्ज क्रमांक जर तुमच्याकडे नसेल तर कुठून काढायचा, कुठे निघतो अर्ज क्रमांक. तर बघा, उदाहरण तुम्हाला सरळ सांगतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जे अर्ज भरलेले आहे त्याच वेबसाईटवर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक मिळतो. अर्ज क्रमांक बघा, तुम्हाला एक्झाम्पल या ठिकाणी मी माझ्याजवळ ID पासवर्ड असल्यामुळे मी लॉग इन केलेला आहे. लॉग इन केल्यानंतर भरलेले अर्ज या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी बघा, अर्ज क्रमांक तुमच्या जिल्ह्याचं, जे काही जिल्ह्याचं तुमचं पहिलं अक्षर असेल ते या ठिकाणी दिसून येते. आता वर्धा जिल्ह्यातील अर्ज ओपन केला तर या ठिकाणी W पासून सुरू झालेला अर्ज क्रमांक, लाभार्थी बहिणींचे नाव, त्यानंतर त्यांचा फोटो आणि बाकी डिटेल्स, पेमेंट डिटेल्स वगैरे या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे. जे काही ऑप्शन आहे, 3 अर्ज क्रमांक आहे. तर या ठिकाणी पहिल्या नंबरचा तुमचा हा झाला अर्ज क्रमांक, हा झाला तुमचा अर्ज क्रमांक. मी स्वतः अर्ज भरला असेल तर ID पासवर्ड लॉग इन करून अर्ज क्रमांक काढू शकता. आणि तुम्ही जर बाहेरून कुठेही अर्ज भरला असेल, सेतू केंद्रावर, आधार केंद्रावर, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना सांगा की तुमच्याकडे अर्ज फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेचा, अर्ज क्रमांक आम्हाला काढून द्या. किंवा अंगणवाडी सेविकाकडे सुद्धा तुम्ही भरला असेल, त्याबद्दल तुम्हाला पावती मिळाली असेल तर अर्ज क्रमांक त्यावर तुमचा दिलेला असेल, अर्ज क्रमांक दिलेला असेल. नारी शक्ती दूत ॲपवरून जर अर्ज भरला असेल तर अर्ज क्रमांक मिळत नाही, कारण नारी शक्ती दूत ॲप जी आहे ते बंद झालेली आहे. आणि मग नंतर ठीक आहे, ओव्हरऑल जो काही प्रॉब्लेम आहे की मग अर्ज क्रमांक मिळालाच नाही, अर्ज क्रमांक जर मिळाला नाही तर मग छोटा एक ऑप्शन आहे की अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुमच्या सर्वांच्या याद्या येणार आहे. ज्या बहिणींचे पैसे बंद झाले त्या बहिणींच्या एरियामध्ये अंगणवाडी सेविका यांच्याकडे याद्या येणार. तर त्या याद्यांमध्ये जे आहे ते तुमचा अर्ज क्रमांक मिळू शकतो, त्या याद्यांमध्ये अर्ज क्रमांक मिळू शकतो. आणि जर मग ऑनलाईन पण मिळाला नाही, दुसरीकडे फॉर्म भराला तरी मिळाला नाही, यांच्या यादीमध्ये सुद्धा तुम्हाला अर्ज क्रमांक मिळाला नाही, तर मग काय करायचं, अर्ज क्रमांकाचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. अर्ज क्रमांक जर मिळत असेल तर ठीक आहे, नसेल मिळत तर समोर काय करायचं. तर बघा, तुम्हाला समजलं असेल, अप्लिकेशन नंबर, अर्ज क्रमांक म्हणजे तुमचा लाडकी बहीण योजनेचा अप्लिकेशन नंबर. त्यानंतर प्रॉब्लेम आहे की आता कागदपत्र. तर कागदपत्र या ठिकाणी म्हटलेलं आहे की लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक, पती वडिलांचा आधार कार्ड, त्यानंतर टीसी आणि राशन कार्ड. तर बघा, आता हे जे काही सर्व प्रॉब्लेम आहे
आधार क्रमांक तुमच्याकडे असतोच. पती वडिलांचा आधार क्रमांक जास्तीत जास्त बहिणींकडे असेल, ज्यांनी दोन्ही ओटीपी टाकून केवायसी पूर्ण केलेली आहे. दोन्ही ओटीपी टाकून केवायसी पूर्ण केली आहे तर पती वडिलांचं आधार कार्ड त्यांच्याकडे असेल. आणि पती वडिलांचं आधार कार्ड जर नसेल तर काय करायचं ते सुद्धा समोर सांगतो. आणि टीसी आणि राशन कार्ड. टीसी जर नसेल तर तुम्ही जन्माचा दाखला सुद्धा देऊ शकता, कारण तो जन्माचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. राशन कार्ड सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. राशन कार्ड वरून अर्ज भरला असेल तर राशन कार्ड द्या. उत्पन्नाचा दाखल्यावरून अर्ज भरला असेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. पण प्रश्न मोठा आहे की मग पती वडिलांचा आधार क्रमांक आहे, त्या पती वडिलांचा आधार क्रमांक झेरॉक्स देऊ शकतात. पण ज्यांच्याकडे पती वडिलांचा आधार क्रमांक नाही किंवा पती वडील देत नाही, घटस्फोटाचं प्रकरण सुरू आहे, तो एक महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे. तर त्याच बहिणींसाठी आहे. जो काही केवायसीचा मुद्दा त्या बहिणींचा राहिलेला होता, ज्या बहिणींकडे पती वडिलांचा आधार क्रमांक मिळत नव्हता, आधार क्रमांक असून सुद्धा ओटीपी मिळत नव्हता किंवा कागदपत्र त्यांच्याकडे नव्हते, तर त्या बहिणींची केवायसी सुद्धा राहिलेली होती. तर मग अशा बहिणींनी काय करायचं? अशा बहिणींनी सुद्धा द्यायचं आहे विनंती पत्र. अशा बहिणींनी सुद्धा विनंतीचा अर्ज करायचा आहे. आणि त्या विनंतीच्या अर्जामध्ये जे आहे हे तुमचे 3ही पॉईंट मेन्शन करायचे आहे. विनंतीचा अर्ज आपल्याला कशासाठी करायचा आहे की शासनाकडे आपल्याला विनंती करायची. केवायसी चुकल्यामुळे, केवायसी न झाल्यामुळे तुमचा लाभ बंद झालेला आहे. तो प्रॉब्लेम काय होता? तर तुमच्याकडे कागदपत्र नव्हते, ओटीपी मिळत नव्हता किंवा तुमची केवायसी चुकली होती. हाच ओव्हरऑल प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. पती वडिलांचा आधार क्रमांक नव्हता किंवा ओटीपी मिळत नव्हता, कागदपत्र नव्हती, म्हणून तुमची हाफ केवायसी तुम्ही सबमिट करू शकले नाही. तर मग आता अर्ज क्रमांक पण मिळत नाही आणि मग कागदपत्र पण आमच्याकडे पूर्ण नाही आणि मग काही बहिणींची केवायसी सुद्धा या ठिकाणी झालेली नाही. मग ऑफलाईन केवायसी सुद्धा याच माध्यमातून आपल्याला करायची आहे. तर आपण विनंती अर्ज करत आहे. विनंती अर्ज पूर्ण भरून घ्यायचा. जो काही फॉर्मॅट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे, तो विनंती अर्ज तुम्हाला पूर्ण भरून घ्यायचा. तो विनंती अर्ज भरल्यानंतर शेवट जे आहे ते एक आपल्या ब्लँक पेजवर एक अर्ज करायचा. जसं आपण कुठेही अर्ज करतो, महिला व बालविकास विभाग कार्यालय यांच्या नावाने, अर्जदारमध्ये तुमचं नाव, तुमचा आधार क्रमांक. तर त्या ठिकाणी तुमच्याकडे जर अर्ज क्रमांक नसेल तर त्या ठिकाणी सांगायचं की आमच्याकडे अर्ज क्रमांक नाही, आम्ही बाहेरून अर्ज भरला होता, आता त्या व्यक्तीकडे अर्ज क्रमांक मिळत नाही, त्यामुळे अर्जामध्ये आम्ही अर्ज क्रमांक देऊ शकत नाही, विनंती पत्रामध्ये अर्ज क्रमांक देऊ शकत नाही. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी निवेदन करू शकता. त्याचप्रमाणे ज्या बहिणींकडे कागदपत्र नाहीत, पती वडिलांचं कागदपत्र नाही, त्या बहिणी सुद्धा त्या निवेदनमध्ये सांगू शकतात की पती हयात असून सुद्धा घटस्फोटाचं प्रकरण सुरू आहे किंवा ते ओटीपी देत नाही, आधार क्रमांक देत नाही, पतीपासून वेगळ्या राहतात, परित्यक्ती आहे. हा मुद्दा सुद्धा तुम्ही त्या अर्जामध्ये मांडून सरकारला, शासनाला सांगू शकता की हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आम्ही हे कागदपत्र देऊ शकत नाही. पती वडिलांचे कागदपत्र उपलब्ध नाही, घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र नाही किंवा आधार क्रमांक नाही, पती वेगळे राहतात, वडिलांसोबत राहत नाही, पतीसोबत राहत नाही. हा मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला मांडायचा आहे. कारण आपण विनंती त्यासाठीच करत आहे, म्हणजे विनंती अर्ज आपला ऑफलाईन पद्धतीने जाणार, ते अधिकारी तुमचा जो काही निवेदन आहे ते वाचणार, त्यानंतर त्यावर मग चौकशी करणार. त्याचबरोबर मग ज्या बहिणींची केवायसी झालेलीच नव्हती, केवायसी बिलकुल झालेलीच नाही, ऑनलाईन सुद्धा झालेली नाही, कारण कागदपत्र नव्हते, शेवटच्या तारखेपर्यंत केवायसी झाली नाही, त्या बहिणींनी सुद्धा विनंती अर्जासोबतच त्याच अर्जामध्ये जे काही आपण 2 पॉईंट सांगितले, त्या अर्जामध्ये लिहिण्यासाठी त्याच अर्जामध्ये लिहायचं की शेवटच्या तारखेपर्यंत आमची केवायसी सबमिट झालेली नाही, त्यामुळे आमचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ बंद झाला. तर ऑफलाईन पद्धतीने आम्ही कागदपत्र जमा करत आहे. आमची केवायसी ऑफलाईन पद्धतीने जमा करावी. जे काही कागदपत्र आम्ही देत आहे त्या कागदपत्राच्या बेसवर आमची ऑफलाईन पद्धतीने केवायसीची चौकशी करावी आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडे आम्ही कागदपत्र जमा करत आहे. कारण आता म्हणजे ज्या बहिणींची केवायसी झाली नव्हती, ज्या बहिणींना डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम येत होता किंवा विनंती अर्जामध्ये डॉक्युमेंट लावता येणार नाही, तर तुम्ही जो काही हा फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅट सोबत तुम्ही एक स्पेशल अर्ज तयार करा, स्पेशल अर्ज लिहा आणि जे काही तुमचे सर्व प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे अर्ज क्रमांक नाही, तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट नाही, तुम्ही विनंती अर्जासोबत कोणते डॉक्युमेंट लावू शकत नसाल किंवा मग तुमची केवायसी झालेली नसेल, केवायसी न झाल्यामुळे, केवायसी चुकल्यामुळे तुमचे पैसे बंद झाले, तो सर्व मुद्दा त्या ठिकाणी सविस्तर तुम्ही मांडायचा आहे. आणि मग त्या अर्जावर तुमची चौकशी केली जाईल, तुमची केवायसी झाली की नाही, कशामुळे झाली नाही, ते सर्व प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुमचे सांगायचे आहे. कोणते डॉक्युमेंट होते, कोणते डॉक्युमेंट नव्हते, शेवटची तारीख निघून गेली तरी तुमची केवायसी झाली नाही, सर्व प्रॉब्लेम जे आहे, प्रॉब्लेम आपल्याला जो काही आपण अर्ज लिहित आहे ते सर्व प्रॉब्लेम त्या अर्जामध्ये तुम्हाला त्यांना सांगायचे आहे. त्यानंतर जो काही तुमचा विनंती अर्ज आहे
तो अंगणवाडी ताई यांच्याकडे जमा करायचा. अंगणवाडी ताई यांच्याकडे आदेश आल्यानंतर ते तुमच्याकडून विनंती अर्ज सबमिट करून घेतील. काही जिल्ह्यांमध्ये आदेश आलेले आहे, काही जिल्ह्यांमध्ये आदेश आलेले नाही. पण तोपर्यंत तुम्ही हे डॉक्युमेंट जे आहे कागदपत्र जमा करून ठेवा. कागदपत्र तुमच्याकडे काही कागदपत्र नसेल तरी पण त्याच्याबद्दल त्या अर्जामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की या प्रॉब्लेममुळे आमच्याकडे हे कागदपत्र म्हणजे अवेलेबल नाही, त्यामुळे हे कागदपत्र आम्ही देऊ शकत नाही. तर अंगणवाडी सेविका यांच्याकडे आदेश जातील किंवा मग जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी यांचं ऑफिस असते पंचायत समिती कार्यालयामध्ये. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही स्वतः हा विनंती अर्ज देऊ शकता. स्वतः जाऊन तुम्ही हा विनंती अर्ज जो आहे तो डॉक्युमेंट लावून जो आहे ते सबमिट करू शकता. तर जो काही महत्वाचा पॉईंट होता तो तुमच्यासमोर क्लिअर झाला असेल. अर्ज क्रमांकाबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. असेल तर काय करायचं, नसेल तर काय करायचं. कागदपत्राचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा तुमचा सॉल्व्ह केला. त्यानंतर मग ज्या बहिणींची केवायसी झालेली नव्हती त्या बहिणीने सुद्धा विनंती अर्जासोबतच जे काही तुमचे महत्वाचे मुद्दे आहे, जे काही तुम्हाला आजपर्यंत प्रॉब्लेम आले, कोणत्या प्रॉब्लेममुळे तुमचे पैसे बंद झाले किंवा कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्ही कोणत्या कारणामुळे लावू शकत नाही, ते सर्व त्या विनंती अर्जाच्या मागच्या बाजूला एक पेजवर अर्ज लिहून त्यांना सबमिट करायचं आणि बाकीचे डॉक्युमेंट झेरॉक्सच्या म्हणजे बाकी जे काही कागदपत्र आहे त्यांची झेरॉक्स प्रत तुम्हाला त्या ठिकाणी लावायची आणि अंगणवाडी ताई यांच्याकडे किंवा मग जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बालविकास विभाग या ठिकाणी स्वतः जाऊन तुम्ही जमा करू शकता. त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होईल की काय काय प्रॉब्लेम तुमच्यासोबत झाला, कशामुळे तुमचे पैसे बंद झाले आणि नंतर चौकशी झाल्यानंतर तुमचा लाभ जो आहे तो सुरू करण्यात येईल. याबद्दल तुम्हाला आणखी काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.